असं म्हणतात की ज्याच्या व्यवसायाला छप्पर नाही त्याच्या व्यवसायात प्रगती नाही. असंही म्हणतात की ज्याच्या व्यवसायाला छप्पर त्याला उपरवाला छप्पर फाडके देतो. मानलं आमच्या सगळ्याच जमिनीला आम्ही छत नाही देऊ शकत आज, पण तयार उत्पादन काय आमचं बिनछताचं थोडीच आहे. जोखीम घेऊन शेती तर करतो, पण त्या जोखीमीला कुठेतरी आळा पण बसला पाहिजे ना. किती दिवस आपण शेती फक्त एक जुगार म्हणून करणार आहोत. आलं उत्पादन तर आलं, नाही आलं तर नुकसान झालं. कुठेतरी हे रोखलं पाहिजे. पण पर्याय काय? अनेकांना पर्याय माहितच नसतात. एक पर्याय तो म्हणजे वेअरहाऊस अर्थात गोदाम. लोकांना काही सांगितलं की वाटतं अरे माझ्याकडे ही गोष्ट करायला पैसे कुठे आहेत, परंतु असं नसतं मित्रांनो. आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सरकारी योजना, अनुदान यांची माहिती देतोय. वेअरहाऊस बद्दल देखील तसंच काही आहे. नमस्कार, मी स्नेहल कुमार, कृषी व्यापार आणि राजकारण मध्ये आपलं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत वेअरहाऊस आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या स्कीम्स आणि व्यापाराच्या संधींबद्दल. सोप्या भाषेत बोलायला गेलं तर वेअरहाऊसिंग म्हणजे सुरक्षित आणि सुरक्षित ठिकाणी माल साठवण्याची प्रक्रिया. हा कृषी सप्लाय चेनचा एक महत्वाचा भाग आहे. कृषी सप्लाय चेन म्हणजेच काय तर शेतकऱ्यांचा माल तो शेतकरी विकतो, नंतर तो व्यापारी घेतो, तो ग्राहकांपर्यंत जातो. ह्या पूर्ण प्रक्रियेला सप्लाय चेन म्हणतात. वेअरहाऊस पिकांचं नुकसान आणि खराब होण्यापासून संरक्षण करण्यास आपल्याला मदत करते आणि बाजारात कृषी उत्पादनांचा पुरवठ्याचं मॅनेजमेंट करण्यास सुद्धा मदत करते. 1957 पासून भारतात वेगवेगळ्या ठिकाणी राज्य सरकारने वेअरहाऊसिंग असोसिएशन्स उभ्या करायला सुरुवात केली, ज्याला बळ मिळालं 1 एप्रिल 2001 साली, जेव्हा ग्रामीण भंडारण योजनेला सुरुवात झाली, ज्यात सरकारने वाढत्या शेतीची गरज पाहता लागणाऱ्या कॅपिटलवर अर्थात खर्चावर सबसिडी द्यायला सुरुवात केली. पण वेअरहाऊस उभारल्यावर त्याचा फायदा कसा मिळतो एक एक करून पाहूयात. पहिलं, नुकसान आणि खराब होण्यापासून संरक्षण. वेअरहाऊस पिके ठेवण्यासाठी एक सुरक्षित जागा मिळवून देतात, जे त्यांना हवामान, कीटक आणि इतर घटकांमुळे होणारे नुकसान आणि खराब होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतं. दुसरं, पुरवठ्याचं नियमन. गोदामे जास्तीच्या काळात पिकांची साठवणूक करून आणि टंचाईच्या काळात त्यांना मुक्त करून बाजारपेठेत त्या उत्पादनाचा सप्लाय करण्यास मदत करतात. यामुळे किमती स्थिर राहण्यास मदत होते आणि ग्राहकांसाठी अन्नाचा पुरवठा स्थिर राहण्याची खात्री होते. तिसरं, सुधारित गुणवत्ता. साठवणुकीसाठी नियंत्रित वातावरण मिळाल्यामुळे कृषी उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात. हे दूषित आणि खराब होण्याचा धोका कमी करण्यासही मदत करू शकतात आणि पिकांचं ताजेपण, त्यांची पौष्टिक मूल्य टिकवून ठेवण्यास देखील मदत करू शकतात. चौथं, कमी खर्च. वाढीच्या काळात शेतकऱ्यांना त्यांची पिके कमी किमतीत विकू नयेत यासाठी मदत करून कृषी उत्पादनांचा खर्च कमी करण्यास सुद्धा मदत करतं. पिकांची साठवण आणि त्यांच्या वितरणासाठी एक लोकेशन वरून वाहतूक आणि डिस्ट्रीब्युशनचा खर्च सुद्धा कमी करण्यास मदत होऊ शकते. तर फायदे पाहिले म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहात. तर भारत सरकारने शेतीसाठी गोदामांना चालना देण्यासाठी कोणत्या योजना आणल्या आहेत ते पाहूयात. पहिली, नॅशनल वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम अर्थात NWDP. हा भारत सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश देशातील गोदाम आणि पायाभूत सुविधा विकसित करणं आणि अपग्रेड करणं हा आहे. NWDP शेतकरी आणि शेतकरी गटांना गोदामे बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवतं. दुसरी, गोदामांवर सबसिडी. गोदामांच्या बांधकामावर भारत सरकार 25% सबसिडी देतं. अनुदानाची मर्यादा प्रति गोदाम 50 लाख इतकी आहे. कोठार विकास आणि नियामक प्राधिकरण म्हणजेच वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात WDRA ही संस्था भारतातील गोदाम क्षेत्रावर देखरेख करते. गोदामांचं बांधकाम, ऑपरेशनसाठी मार्गदर्शक नियम तयार करते आणि ते गोदाम सेवांच्या गुणवत्तेवर देखील लक्ष ठेवतं. वरील योजनांव्यतिरिक्त भारत सरकारने शीतगृहांच्या बांधकामांना चालना देण्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ यांसारखी नाशवंत कृषी उत्पादनं साठवण्यासाठी शीत कोठारांचा वापर केला जातो. शीत गोदामांच्या म्हणजेच कोल्ड वेअरहाऊसच्या उभारणीसाठी किंवा बांधकामासाठी काही योजना आहेत का? तर उत्तर होय असं आहे. कोणत्या ते एक एक करून पाहूयात. पहिली, नॅशनल कोल्ड स्टोरेज मिशन. हा भारत सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश देशातील कोल्ड स्टोरेज पायाभूत सुविधा विकसित करणं आणि अपग्रेड करणं हा आहे. हे अभियान शेतकरी आणि शेतकरी गटांना कोल्ड वेअरहाऊस बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करतं. दुसरी, कोल्ड वेअरहाऊसिंग सबसिडी. भारत सरकार कोल्ड वेअरहाऊसच्या बांधकामावर 25% सबसिडी देतं. या अनुदानाची मर्यादा प्रति शीतगृहासाठी म्हणजे कोल्ड वेअरहाऊससाठी 1 कोटी आहे. वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट जसे की FPOs, FPCs गोदामे आणि शीतगृहे बांधण्यासाठी वरील योजनांचा लाभ घेऊ शकतात. बाकी तुम्हाला काही टिप दिल्याशिवाय आपला व्हिडिओ पूर्ण होत नाहीच, ते तुम्हाला माहिती आहे. नवीन लोकांना माहिती नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे जुने काही व्हिडिओ नक्की पहा. तर कोणत्या आहेत त्या भन्नाट टिप्स. नंबर 1, योग्य जागा निवडा. गोदाम किंवा कोल्ड वेअरहाऊस मध्यवर्ती ठिकाणी असलं पाहिजे, जे शेतकरी आणि बाजारपेठांना सहज उपलब्ध आहे. पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तींना बळी पडू नये अशा भागातही ते असलं पाहिजे. नंबर 2, गोदाम किंवा कोल्ड वेअरहाऊसची रचना योग्य प्रकारे करा. गोदाम किंवा कोल्ड वेअरहाऊस हे त्यामध्ये साठवल्या जाणाऱ्या पिकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले असावे. ते ऊर्जा कार्यक्षम म्हणजे एनर्जी एफिशियंट आणि किफायतशीर डिझाईन देखील असले पाहिजे.
पाहिजे. नंबर 3, गोदाम किंवा कोल्ड वेअरहाऊस हे उच्च दर्जाचे बनवा. गोदाम किंवा शीत कोठार उच्च दर्जाचे साहित्य वापरून उच्च दर्जाचे बांधले पाहिजे. त्यामुळे पिके सुरक्षितपणे साठवली जातील आणि गोदाम किंवा शीतगृहाला दीर्घायुष्य लाभेल. नंबर 4, गोदाम किंवा शीत कोठार कार्यक्षमतेने चालवा. खर्च कमी करण्यासाठी गोदाम किंवा शीत कोठार कार्यक्षमतेने चालवावे. यामध्ये तुम्हाला योग्य इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणे, गोदाम किंवा कोल्ड वेअरहाऊस चांगल्या स्थितीत ठेवणे हे तुमची मेन कामं. या टिपांचे वापर करून शेतकरी आणि शेतकरी गट गोदामे आणि कोल्ड वेअरहाऊस तयार आणि चालवू शकतात, जे त्यांना त्यांचे उत्पादन सुधारण्यास मदत आणि जोखीम कमी करण्यास देखील मदत करतात. थोडक्यात निष्कर्ष काढायचा झाला तर वेअरहाऊस व्यवसायात खूप संधी आहेत आणि लॉंग टर्म मध्ये फायदा मिळवून देणारा हा व्यवसाय. एकट्याने जाण्यापेक्षा गटाने यात पुढे जा. सरकार नवनवीन स्कीम्स ही प्रदान करतंय आणि सगळ्यांसोबत गेल्यामुळे आपली रिस्क सुद्धा वाटली जाते. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वरती नक्की क्लिक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही डायरेक्ट पोहोचू कसं शकता तुमच्या गिरायकांपर्यंत, शेतातून थेट त्या गिरायकाच्या ताटापर्यंत. इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. जाता जाता एकदा डिस्क्रिप्शन चेक करा, कामाचा एखादा व्हिडिओ नक्की दिसेल. धन्यवाद.